नमस्कार. हे बघा आमच्याबरोबर कोण आहे, बंटी आणि बंटीची बायको. आम्ही चाललोय आज मस्त फिरायला पुण्याला. काय नाव आहे का होते त्याचं? द माउंटन मिरेज. हा बाबा यांना माहिती आहे. मी द फाउंटन मिरेज बोलणार होतो. द माउंटन मिरेज. आम्ही चाललोय मस्त पुण्याला फिरायला आणि यांची मस्त आमच्याबरोबर लग्न झाल्यानंतर फर्स्ट ट्रिप आहे दोघांची. हो. तर मेन आम्हाला यांना जास्त एंटरटेन करायचंय, जास्त मजा करायची. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही खूप मजा करतो. हे पण आमच्याबरोबर आज खूप मजा करणार आहे. हे एवढे एक्साइटमेंट होते ना की हे सकाळी 6:15 6:30 निघालेत आणि मी जिमला आणि 8 सव्वा 8 घरी. मी तोपर्यंत आंघोळीला धावतोय. मी तू आला ना तेव्हा मी आंघोळीला धावतोय की अरे चला चला पटपट आंघोळ. ही तेव्हा कपडे चेंज केले हिने. हे बघा आम्ही कधीची निघालोय. एवढी ट्रॅफिक आहे ना, आम्हाला पोहोचायचंय तिथे 11 ते 12 मध्ये. वाजले आता 10 वाजले आणि मॅप मध्ये काय दाखवतोय माहितीये का? आयुष्यपत 2 दाखवतोय आता. 2 वाजता 2 वाजता पोहोचणार. 2 वाजता एवढी ट्रॅफिक आहे. म्हणजे जे आपण आजपर्यंत आपण जे कविता हरवेळी लेट होणार आहे, यावेळी पण ती प्रथा सुरू ठेवलेली आहे. पण मस्त पाऊस पडतोय, मस्त मजा करत जायचंय. सौरभ बघा काही बोलतच नाही बिचारी. हिंदी में बोलो. हाँ हिंदी. हो हिंदी में. इसके फ्रेंड सब हिंदी है. येस. मग तू हिंदीत बोल. हे बघा ही स्वर आहे ना, ती स्टोरी ती तिची स्टोरी सांगणार आहे. म्हणजे आम्ही सगळे मराठी, म्हणजे ती पण मराठीच आहे पण ती ना पहिले अशी बॉर्डरवर राहत होती एमपीच्या आणि महाराष्ट्राच्या. मग ती हे इंग्लिश बोलते. कशी बोलते का तू? म्हणजे तू काय स्टोरी तुझी? मतलब आमचा जो एरिया होता तो पूर्ण होता रेल्वे एरिया. ठीक आहे. मग तिकडे ना खूप सारे लोक असे रेल्वे आलं की म्हणजे खूप सारे स्टेट्सचे लोक यायचे. फिर उन लोग के साथ में ऑफकोर्स हिंदी में ही बात करना पड़ता. स्कूल भी हमारा सीबीएसई था, वहाँ पे भी हिंदी इंग्लिश ही चलता था. हमारा भी तो सीबीएसई था. इतना मराठी नहीं था ना लेकिन वहाँ पे. लेकिन फिर इसके कारण फिर वो हिंदी ही आता है इतना, मराठी इतना प्रॉपर नहीं आता है. मग तू घर पे भी हिंदी बोलती है मम्मी से? मम्मीशी घरामध्ये आत्या पण हिंदी बोलते. हा. आणि पप्पा पण हिंदी बोलतात. आता यांनी पण पाहिलंच असेल पप्पांना हिंदीच बोलतात. मस्त असं लोक हिंदीच बोलतात, मध्ये मध्ये मराठी असं होत राहतात. मग तुझ्या पप्पांची मस्त माझी पण हिंदी फ्लुएंट आहे एकदम. हा. पाहिलं मी ते. ट्रायल दे हिंदीची. माझी त्यांच्याकडून हिंदीचे क्लासेस घ्या. मेरे से हिंदी का क्लास लो सब लोग. मेरी हिंदी बहुत परफेक्ट है. बहुत अच्छा जमते हैं. बहुत अच्छा जमता है मेरे को हिंदी. हम लोग सुबह से स्वरा का वाट बघ रहे थे. लेकिन स्वरा सबसे लेट हो गई. दादा मी शिकवेल, डोंट वरी. नाही मला येते, माझी फ्लुएंट आहे. आमचं तर बरोबर आहे बाबा, तुझं तू बघ. आमची हिंदी बरोबर आहे. तुम्हाला हिंदी देखो. मी काय म्हणतो, उद्यापर्यंत ही घरी जाता जाता स्वतःची हिंदी नाही विसरली तर नशीब. स्वरा यांचं इनके इधर ना कोकण में घूमने के लिए बहुत भारी है. फिर आप मुझे कब लेके जा रहे हो इनका फिरने के लिए? अरे बापरे, तू पण आमच्या सारखी झाली नाही फिरने के लिए. ही तर सुरुवात आहे अजून. ही सुरुवात आहे. उद्यापर्यंत तू मराठी होऊन जाशील पूर्ण. उद्यापर्यंत मराठी होऊन जाईन आमच्या बरोबर राहून राहून. नहीं गणपति में हाँ हमारे घर पे छुट्टी लेके अपना. हाँ म्हणजे छुट्टी घेऊन या तुम्ही. नहीं सच में बहुत मजा आता है. रात भर जगते और मतलब 4 बजे तक ये करेंगे अब, म्हणजे जागता है आणि नंतर जागरण झोपता. अरे काय रे रे. रात्री गेम्स वगैरे मस्त चालतात. खूप मस्त खेळतात. हे बघा लोणावळ्याला जातानाचा मस्त टोल बोलतोय. बोगदा. अरे आम्ही लहानपणी बोगदाच म्हणायचो. टनल ते काय आता शब्द आला. इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यावर समजलं मला. आम्ही अगोदर ट्रेनने जायचो ना.
फर्स्ट टाइम आम्ही प्रवास करतोय. ते ऐकलं नव्हतं का दरड कोसळली. ए बाबा, कनेक्टिंग लिंक टनल. व्हायला भारी आहे बघ. ले बाई, लाईट बघ किती भारी मारली आहे. मस्त. हे बघा, एक नंबर. पहिल्यांदा आलो. सगळे फर्स्ट टाइम आलो आहेत आम्ही. ए बाबा, ये क्रेन से कुछ उठा रहा है बाबा. हा बघा, हा टनल आहे ना, माझ्या मताने 6-7 किलोमीटर असेल. हो हो, केव्हाचा चालू आहे. केव्हाचाच चालू आहे, जास्त पण कमी नाही. पण तुम्हाला भाई गाडी चलाएगा अभी. आणि आता ना स्वराचं ना, आता मी गाडी चालवायला बसलो ना तर लगेच आम्हाला जुडिओ दिसलाय. स्वरा बघा कधीपासून बोलत नव्हती, आता तिच्या चेहऱ्यावरची स्माइल बघा. आता मी बोलेल. कधी बोलेल? आता मी बोलेल. स्टुडिओ आल्यावर. आणि ते जुडिओ बंद झालं तर आणि जुडिओ बंद झालं तर नाही होणार.